आपल्यासोबत भाजपचे आमदार संजय केनेकर आहेत. सर, उद्या महाविकास आघाडीसोबत राज ठाकरे त्या मोर्चाला असणार आहे. त्याचा मोर्चा निघणार आहे. जे मतदार याद्या आहेत, जो घोळा आहे त्यांच्यामध्ये, यावर हा मोर्चा असणार आहे. खरं तर यांनी मोर्चा काढणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. आज महाराष्ट्रात हे सर्व पक्ष विकासाच्या भूमिकेत उघडे पडले आणि त्यामुळे ज्या महाराष्ट्राने एक हाती सत्ता महायुतीच्या हातात दिली आणि भरभरून महाराष्ट्राने या महायुतीला मतदान केलं आणि म्हणूनच या सर्व जितके पक्ष याच्यात सामील आहे या मोर्चामध्ये यांच्या पायाखालची वाळू घसरली. कारण ही सगळी मोर्चा काढून ही पक्ष जिवंत ठेवण्याची तडफड आहे आणि त्यामुळे निश्चितच पण फार वाईट दिवस आले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी हा मोर्चा काढणं जर हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो आमचा महाराष्ट्र हिंदुत्व धगधगत्या हिंदूच्या विचारधारेनं उभा केला होता, त्या महाराष्ट्राच्या विचारधारा जर यांनी जमिनीत गाडली नसती आणि त्या विचारधारेला सोडून प्रवास केला म्हणून लोकांनी यांना घरी बसवलं, तो जर प्रवास यांनी विचारधारेला हिंदुत्वाच्या धरून केला असता तर यांना एक एक मत आता मोजायची गरज नाही, एक एक घरात जायची गरज पडली नसती. अरे यांच्या नोट चोरी मुळे हे वोट चोरीच्या गोष्टी करू लागल्या. यांच्या नोट चोरीचे प्रकरण सगळे आता बाहेर निघणार आहे आणि म्हणून हे वोट चोरीच्या नावावर मोर्चा काढतात. यांना विकासाच्या नावावर मोर्चा काढता येणार नाही. कारण ज्या वेळेस या महाराष्ट्राच्या जनतेने यांना संधी दिली होती मुख्यमंत्री पदाची, त्यावेळेस त्यांनी ऑनलाईन मुख्यमंत्री पद चालवलं आणि सतत मुख्यमंत्रीपद घरात बसून काढलं. लोकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एकही पाऊल उचलले नाही आणि खऱ्या अर्थानं लोक शेतीवरच्या बांधावर जाऊन बियाणं वाटू अशी घोषणा करणारे खऱ्या अर्थानं लोकांनी यांना घरी बसवलं. कारण यांनी कोणत्याच विकासाच्या बाबतीत परिपूर्णता दाखवली. उलट करोनाच्या काळात यांनी टाळूवरचं लोणी खाण्याचं काम केलं. दुसरा विषय, राज्यामध्ये नमो टुरिझमचा विषय चालू आहे, परंतु ते किल्ल्यावर बांधले की आम्ही फोडणार असं राज ठाकरे म्हटले. काय नमो टुरिझम ते किल्ल्यावर बांधलं की आम्ही फोडणार असं राज ठाकरे म्हणलेत. राज ठाकरे जर असं बोलत असतील तर राज ठाकरे यांना म्हणा विकासाच्या 4 योजना द्या ना महाराष्ट्र सरकारला. हे फोडतोडीच्या राजकारण आता चालणार नाही आणि लोक ऐकून घेणार नाही आणि त्यामुळे राज ठाकरे काही जरी म्हणत असले तरी या राज्याचं खऱ्या अर्थानं धुरंधर आणि संवेदनशील नेतृत्व माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जो विकास या राज्याचा करून दाखवला आणि या महाराष्ट्राचं परिवर्तन करून दाखवला, जनमानसाच्या मनात स्थान निर्माण केलं देवेंद्रजीने या राज्याच्या विकासाच्या भूमिकेतून. आणि त्यामुळे यांनी किती कोहे कुलकुई केली तरी यांना आता जनता यांचं ऐकणार नाही. मला वाटतं हे कार्यकर्त्याचा मोर्चा काढतील. कारण महाराष्ट्रात एक घर असं नाही आहे जे केंद्राचा राज्याचा लाभ घेतलेला नाही आहे. दुसरा विषय असा आहे की उद्धव ठाकरे यांच्या ताफ्या ज्या गाड्या असतात त्यांच्या खाजगी गाड्या आहेत, त्यांना सायरन होतं आणि ते पोलिसांनी ते 3 गाड्यांचं सायरन काढलं आहे. खरं तर या विषयात मला काही जास्त माहिती नाही त्यांचं कुठलं सायरन काढलं मागचं का पुढचं, पण ते काही मला माहीत नाही. परंतु मला वाटतं आता सायरन कुठे आहे, सायरन एकदाच वाजवलं ना लोकांनी, त्यामुळे ते सायरन बंद पडलं वाजायचं. ते लोकांच्या हातात असतं आपलं सायरन वाजतं ठेवणं न ठेवणे. आता त्यांना दुखापत पोहोचणारी माणसं पण उरली नाही ना. जो माणूस बाळासाहेब ठाकरेंनी दिलेल्या विचाराला सांभाळू शकत नाही त्या माणसाला कोण हे करणार आहे? त्या माणसाला काय भीती आहे? हिंदुत्वाचा विचार सोडून गेलेल्या माणसाला काय भीती राहणार आहे? ना MIMची भीती ना काँग्रेसची. काँग्रेस आणि MIM बरोबर घेऊन चालले ते, त्याच्यामुळे आता त्यांना कोणाची भीती नाही. दुसरे संजय राऊत यांची तब्येत खालावली आहे आणि ते आता काही महिने कुणाला बोलणार नाहीत असं त्यांनी सांगितलंय. बहुतेक मी संजय राऊतांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि
खरं तर संजय राऊतांची असं काहीतरी कागद काढला की ते 1 महिना कोणा बहुतेक त्यांनी नसेल काढला. एवढ्या तब्येत अस्वस्थ असताना त्यांनी उद्धव ठाकरेंनी हा कागद काढलेला दिसतो. कारण बरंच पक्षाचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे जास्त बोलण्याने, आणि त्यांच्या शरीराचंही नुकसान झालेलं आहे नको ते बोलण्याने, आणि खरं तर पक्षाचंही नुकसान झालेलं आहे. मी मागच म्हणत होतो उद्धव ठाकरेजींना विनंती केली होती, ह्या शेख चिल्लीला फांदीवर बसून घेऊ नका, आपल्याबरोबर घेऊ नका, तो ज्या फांदीवर बसतो तीच फांदी कापतो. हे शेख चिल्लीची गोष्ट होती, मला तिसरीला का चौथीला होती की शेख चिल्ली ज्या फांदीवर बसतो तीच फांदी कापायला लागतो. तसं संजय राऊतच्या बाबतीत बिचाऱ्यांना परमेश्वर त्यांची तब्येत चांगली ठेवो आणि त्यांना सद्गती येऊ की पुढं महाराष्ट्राच्या विकासाच्या बाबतीतच बोलल्या गेलं पाहिजे. नक्कीच हे भाजपचा आमदार संजय केनेकर. कॅमेरामन अमितसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.